मित्रांनो नमस्कार. आपण आज डाळिंब बागेमध्ये नेमॅटोड कसा येतो, कधी येतो, कोणत्या वेळेस येतो आणि त्याला काय उपाययोजना करायच्या हे आपण बघणार आहोत. तर नेमॅटोड ओळखण्याची लक्षणं. डाळिंबाचं झाड सकाळी थोडं ताजं दिसतं, पिवळे पानं दिसतं त्याच्यावर आणि दुपारी सुकलेलं असतं. परत संध्याकाळच्या वेळेला ते थोडं ताजं असं थोडंसं फ्रेश झाल्यासारखं दिसतं. असे पहिलं लक्षण आहे ओळखायचं याच्यावर नेमॅटोडचं, म्हणजे सूत्रकृमी हा डोळ्याला दिसत नाही, तो आपल्याला सूक्ष्मदर्शकाखालीच बघावा लागतो. त्यासाठी काही प्रक्रिया आहे. सूक्ष्मदर्शक आम्ही चेक केला तर असा दुसऱ्या प्लॉटमध्ये, तर त्या प्लॉटमध्ये थोडा 1-2 नेमॅटोड दिसला. त्याचा व्हिडिओ पण आम्ही आता बनवला आहे, तो पण या व्हिडिओमध्ये येईलच. दुसरं लक्षण इकडे जवळ आण. दुसरं लक्षण, आपले जे पानं राहतात ना डाळिंबाचे, ते पूर्ण झाडाचे पान आहे ना असे होता. इथं मधल्या याच्यात आहे ना असं दुमटतं पान, मधून सेंटरला असं दुमटतं असं दिसतं पान. याचं हे प्रमुख लक्षण आहे. आपल्या खूप जास्त नेमॅटोड आलाय हे ओळखण्यासाठी पान असं होतं, सेंटरला असं दुमटून जातं, बाजूला मोकळं राहतं, इकडून मोकळं राहतं. हे एक लक्षण. झाडाचे सगळे पानं जर असे झालेले असले ना तर समजून जायचं इथं या बागेत नेमॅटोड आहे. दुसरं लक्षण, मुळांवर गाठी. जेव्हा सूत्रकृमीच्या गाठी मुळावर, ते काय करतं, पहिले मुळावर अटॅक करतं, मुळावर गाठी तयार करतं, त्या गाठीमध्ये अंडे घालतं, त्या अंड्यातून परत नेमॅटोड बाहेर येतो आणि तो नेमॅटोड आपल्या पांढऱ्या मुळांमधून रस श्वासायचं काम करतो. त्याचा परिणाम होतो काय झाडाला, की झाडाला अन्न घेता येत नाही. त्याच्यामुळे झाड हळूहळू स्ट्रेसमध्ये जातं, झाडाचं उत्पादन कमी होतं आणि कालांतराने ते झाड मरतं. असेच मग ते हळूहळू त्या बागेमध्ये पसरायचं काम करतं. तर त्याला आता नियंत्रण कसं करायचं त्याचं, तर जास्त पाणी जिथं होतं, ज्या झाडाला जास्त पाणी असतं त्या झाडावर तो लवकर, ज्या झाडाच्या बुडाजवळ ड्रीप आहे आणि खूप पाणी झालं, जास्त काळ्या जमिनीत पाण्याचं प्रमाण वाढलं की तिथं मिलीबग सक्रिय होतं. त्याला कंट्रोल करायला केमिकलमध्ये व्हॅल्यूम प्राईम बायर कंपनीचं औषध आहे, एकदम छान आहे. पण ते देण्याचा कालावधी हा कंपनीच्या प्रतिनिधी किंवा तज्ज्ञांना विचारूनच घ्या. कारण व्हॅल्यूम प्राईम दिल्यानंतर 4 ते 5 दिवस झाड आहे ना स्ट्रेसमध्ये जातं. तर ते स्ट्रेसमध्ये झाड गेल्यानंतर आहे ना, त्यावेळेस आपली समजा कळी अवस्था असली आणि किंवा फुल अवस्था असली तर झाड स्ट्रेसमध्ये गेली तर नको कळ्या गळून जायला. त्याच्यामुळे त्याचा कालावधी व्यवस्थित ठरवून घ्या. जेव्हा झाड कार्यरत आहे चांगलं त्यावेळेसच सोडायचं. त्याच्यातून फायदा असा होतो, नेमॅटोड पूर्णपणे 100% नष्ट होतो आणि काही बुरशा, हानिकारक बुरशा ज्या असत्या त्या औषधामुळे नष्ट होत्या. म्हणजे मर रोग, फिजिओरियम बुरशा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं, अशा बुरशा आहे ना त्या व्हॅल्यूम प्राईममुळे कंट्रोल होतात. त्याच्यानंतर राहिला पुढचा विषय, जैविक नियंत्रण. तर त्याला ट्रायकोडर्मा, पॅसिलोमायसिस लिलसनस. पॅसिलोमायसिस लिलसनस म्हणजे काय माहिती का, आपल्या घासावर येणारा अमरेल कसा असतो, घासावरच जगतो, तशी ही परजीवी बुरशी. ही काय करते, त्या नेमॅटोड जिथं चालला ना त्याला फास देते. त्या नेमॅटोडच्या शरीरातला अन्नद्रव्य शोषून घेते आणि त्याच्यावर जगते. तसेच नेमॅटोडचे अंडे, त्या अंड्यावरती बुरशी जगते. या बुरशीचा असा मोठा फायदा आहे. तिसरा, आपल्याला नेमॅटोड येऊ नये म्हणून एक प्रयोग करता येईल. तो काय, की आपण बागेमध्ये ना दोन्ही झाडांच्या मध्ये असं 2 ड्रिपर 3 ड्रिपर आहे ना, इथं झेंडूच्या झाडं पावसाळ्यात लावायचे. त्याचा आपल्याला फुलांचं उत्पादन पण होतं आणि पावसाळ्यात आपली बाग ऑलरेडी तिच्यावर माल पण राहत नाही, तेव्हा झेंडूचं उत्पादन पण भेटतं. आणि झेंडूमुळे नेमॅटोड हा 100%, गेंदा फुल म्हणतो आपण त्याला, झेंडूच्या लागवडीमुळे नेमॅटोड 100% बागेत येतच नाही किंवा 100% कंट्रोल चांगला मिळतो. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, लोकांपर्यंत पोहोचवा. नेमॅटोडला कंट्रोल करण्यासाठी फार सोपे आणि साधे सुद्धा उपाय, तर लोकांना या गोष्टी सांगा. धन्यवाद.